माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. चला आता आपण लेन्स लावूयात. लेन्स लावायची प्रक्रिया हेजल लेन्सचा भीती वाटते मनात तर हसतं लेन्स लावायचं. मग तुम्हाला एक सगळ्यात आयडिया चांगली सांगतो. लेन्स लावली, एक लेन्स लावली बसली की त्याला पटकून असा आरसा दाखवायचा. काय होतं काय होतं मला सांगा. त्याला लगेच चांगलं वाटतंय चांगलं वाटतं. मग ते दुखायचं असेल किंवा त्याला नको नको असेल ते दुर्लक्ष होतं आणि दुसरी लेन्स परफेक्ट लावता येते. कळलं ना ह्याच्यामध्ये काय होतं. बघा जर मोठे डोळ्याने येते कॅमेऱ्याला, हे बघा किती छान वाटते. मग त्याला प्रत्येक वेळेस म्हणायचं बघ किती छान डोळे वाटतात बघ. हां, आणि डोळे थोडेसे मोठे वाटतात, छान वाटतातच. ही आयडिया लक्षात ठेवायची लेन्स लावताना. आणि तिच्या मनातच नसेल डोळे मिसकवतेच तर लावायचं नाही. लक्षात ठेवायचं. डोळे छोटे असले तरी सुद्धा चांगले वाटतात लेन्स लावल्यावर. डोळे छोटे म्हणजे मधला पांढरा जो बुबुळ असतो ना तो छोटा, काळा तेवढाच असतो. ओके, चला आयब्रो डिफाईन करून घ्या. PSCचं जेल आयब्रो डिफायनर. हे बघा आयब्रो डिफायनरचा PSCचा ब्रश आहे. आपण सुरुवातीपासून चालू नाही करत आहे, थोडासा पुढला भाग ठेवायचा आणि आयब्रो डिफाईन करून घ्यायचे. हे दुसरीसुद्धा आयब्रो डिफाईन करून घेतो आहे आपण. यानंतर व्यवस्थित असा आयब्रो झाल्यानंतर हे माझे कन्सिलर पॅलेट, सूर्या सरांचे कन्सिलर पॅलेट म्हटली जाते. 6 कन्सिलर्स आहेत, कारण याच्यामध्ये बघा मॉइश्चरायझर सुद्धा आहे आयबेसमध्ये. जेव्हा आपण आयबेस लावतो तेव्हा कुठे लिक्विड आयबेस लावतो तेव्हा ड्रायनेस पण येतो. पण ह्याच्यामध्ये मॉइश्चरायझर सुद्धा मी मिक्स करून हे कन्सिलर तयार केलेलं आहे. हे सगळे क्रायलॉनचे कन्सिलर माझं क्रिएशन आहे. पहिला आयबेस आपण लावून घेतोय. आयबेस लावताना आयब्रोला पहिलं खालच्या बाजूला वगैरे व्यवस्थित कोरून घ्यायचं आहे, असं व्यवस्थित थ्रेडिंग केल्यासारखं करायचं आणि पुन्हा डोळ्यावर लावायचा. हा आयबेस बघा असा डोळ्यावर लावतो मी. डोळ्यावर लावलं तर दुसरा सुद्धा डोळा कंप्लीट करून आयब्रोच्या वरच्या बाजूला सुद्धा करून आपण एका ब्रंचिंग ब्रशनी ब्लेंड करतोय. पुन्हा PSCचा कॉम्पॅक्ट लावून त्याला सील केलं मी, कारण ते ऑइली असतं ना, ऑइली असतं त्याला सील करावंच लागतं. मग हे बघा क्रीज लाईन मारताना सेंटरला एक ठिपका दिला, इनरला आउटरला असं 2-3 ठिपके दिले आणि क्रीज लाईन मारतोय. सोपं होतं तुम्हाला. 3 ठिपके दिला, सेंटरला एक ठिपका द्या, इनरला एक द्या, आउटरला एक द्या आणि असा हाफ सर्कल मारून घ्या छानपैकी. हाफ सर्कल मारून घेतल्यानंतर एक त्याचा बरोबर भाग दिसतो आपल्याला आय शॅडो किती करायचे तसे. मला आता डायरेक्ट करता येतं, पण तुम्ही करत असताना असं 3 भाग करायचे. इनरला एक ठिपका द्यायचा, सेंटरला एक द्यायचा आणि आउटरला एक द्यायचा. हे बघा किती अर्धचंद्र झाल्यासारखं. पुन्हा मर्ज करून घ्यायचं. मर्ज करून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित असा आयशॅडोचा भाग असा म्हणजे व्ही शेप करायचा. हे बघा इकडे व्ही शेप करून अशा मधल्या बाजूला स्प्रेड करायचं. व्ही शेप करून मधल्या बाजूला म्हणजे नाकाच्या साईडला म्हणजे स्प्रेड करत राहायचं. म्हणजे फार सुंदर असा एक व्ही शेप येतो आयशॅडोला. हे बघा मी करून घेतोय छानपैकी. आणि ह्या साईडला मी तसंच करतोय. पुन्हा लिक्विड कन्सिलर आहे, टार्टेचा लिक्विड कन्सिलर आहे. कट क्रीज करतोय मी आणि कुठलंही घ्या चालतं. हे बघा असं बरोबर आपण जी क्रीज लाईन मारली आहे ना त्याच्या खालच्या बाजूला व्यवस्थित असं त्या क्रीजला कट करून घ्यायचं आहे. आणि कट केल्यानंतर पूर्ण नाही करत आहे, पण पूर्ण नाही करत आहे, 3/4 भागावरच ते लिक्विड कन्सिलर लावतो आहे. लिक्विड कन्सिलर लावल्यानंतर सगळ्या शेवटी जो भाग उरतो ना, बघा सगळ्या शेवटचा भाग. आता सुरुवात झाली. सुरुवात होऊन इथंपर्यंत लावलं. इथंपर्यंत लावल्यानंतर आता हे बघा बोटानी पुन्हा थोडंसं स्प्रेड करायचं म्हणजे ते मर्ज होतं. बोटाने टॅप 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 असं करायचं, फक्त टॅप 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 केल्यासारखं करायचं. ते असं शेवटच्या कलरमध्ये मर्ज होतं आणि एक जीव झाल्यासारखं होतं. म्हणजे आपल्याला आयशॅडोसुद्धा एक जीव असं कुठेही तुकडे तुकडे दिसणार नाहीत. हे बघा किती छान असं झालं. दुसरा डोळा मी कंप्लीट केला आणि तिथंसुद्धा असं स्मर्ज केलं. आणि ह्याच्यानंतर याच्यावर आपल्याला जे हवे ते गोल्ड वगैरे आपण कलर लावू शकतो. मी आता ह्याच्यावर गोल्ड टॅप टॅप करतोय, फक्त घासाघुसी करायचं नाही. सिमरी गोल्ड कलर लावून घेतोय मी. ओन्ली टॅप 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 करायचं, व्यवस्थित बसतात त्या कन्सिलरवर. आणि शेवटीसुद्धा तेच करायचं, मर्ज करायचं आहे. लाल कलरचा वेगळा पट्टा आणि गोल्डचा वेगळा पट्टा असा दिसायला नको. एकामधून एक, जसं आपण पाण्यामध्ये कलर मिक्स केल्यानंतर कसं एकामध्ये एक होतात ना, तसं करायचं आपण व्यवस्थित. पुन्हा थोडासा लाल कलर करून त्याला मर्ज करायचं. माझे 5 दिवसाचे वर्कशॉप असतात, त्या वर्कशॉपमध्ये मी सगळं काही शिकवतो.
आता बघा हे रेड कलरचे ट्यूब आहे म्हणजे ग्लिटर प्रायमर आहे, PSCचं आहे. आपल्याला ग्लिटर लावून थोडंसं शायनी लुक करायचं असेल तर हे त्या एक ब्रश घ्यायचा आणि त्या ब्रशनी जिथं गोल्ड कलर लावला आहे ना त्या गोल्ड कलरला घासून हे हलकंसं लावायचं, जास्त नाही लावायचं, हलकंसं लावायचं आणि त्याच्यावर नंतर ग्लिटर लावायचं. म्हणजे कसं हे बघा ग्लिटर आहे, आपण कुठल्याही कंपनीचं ग्लिटर घ्या जे तुम्हाला चांगलं वाटते. ग्लिटर लावल्यावर थोडंसं ग्लिटरी लुक येतो नवरीला, हे फार सुंदर वाटतं. माझे साधे साधे आयशॅडोसुद्धा आहेत. मी आज हे कटकरीचा आयशॅडो करून ग्लिटरी लुक देतो आहे आयशॅडोला, म्हणून आज मी ग्लिटर लावतो आहे. लावताना तुम्हाला सगळ्यात जास्तच वाटतो, समोरचे बसलेले लोक तुम्हाला डिस्टर्ब करणारच आहेत, पण पूर्ण लुक बघा हे झाल्यानंतर तुम्हाला किती छान असं वाटेल. पण आता मी PSCचं जेल लायनर प्लस काजळ आहे. हे लायनर एवढं छान आहे ना, हे लायनर फार सुंदर आहे आणि काजळ म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो. हे डोळे चोळले तरीसुद्धा हे स्प्रेड होत नाही. लायनर नावाचे माझे बरेच काही व्हिडिओ आहेत यूट्यूबला, तुम्ही बघू शकता. यूट्यूबला माझं सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, म्हणजे तुम्हाला बरेच काही व्हिडिओ तुम्हाला दररोजच्या दररोज बघायला मिळतील. माझं इंस्टाग्राम चॅनलसुद्धा आहे, सूर्या नेत्रा मेकओव्हर नावाचं आहे. हे बघा किती छान असं लायनर झालं. पुन्हा मी काजळ लायनर झाल्यानंतर मस्करा, मी आज व्हाईट काजळ लावलेला आहे कारण डोळ्याला व्हाईट काजळ लावल्यानंतर फार म्हणजे वॉटर नेलला लावलं फक्त मी व्हाईट आणि खाली मी ब्लॅकनी करतो. मस्करा मॅबलिनचा मस्करा. आता मी सील्सचं टोनर स्प्रेड करून घेतो आहे. हलका हलका डोळ्यावर थोडासा हात लावून सर्वत्र हे टोनर लावून घ्यायचं आणि स्प्रेड करायचं बोटानी वगैरे आणि त्याच्यानंतर थोडासा सुकवू द्यायचं, थोडासा पंखा मारा. लगेच मॉइश्चरायझर लावायचं नाही. क्लिजिंग म्हणजे वेट टिश्यूनी मी पुसून घेतलं आहे. ते मी तर दाखवलं नाही, पण मी वेट टिश्यूनी सगळं पुसून घेतलं आहे. वेट टिश्यूनी पुसून घेऊन पुन्हा मी टोनर मारलं आहे. टोनरच्या नंतर सीलचं मॉइश्चरायझर आहे, सर्व स्किनला जातं हे मॉइश्चरायझर. फार सुंदर असं मॉइश्चरायझर आहे, फक्त खालचं टोनर वाळलं पाहिजे, सुकलं पाहिजे. हे बघा त्याच्यानंतर मी मॉइश्चरायझर लावतो आहे. मॉइश्चरायझर लावल्यानंतरसुद्धा थोडासा पंखा मारायचा आहे, म्हणजे ते सुकलं पाहिजे ना हो. एकावर एक थर लावतो आपण, मग मिक्स होणार नाहीत का. पुन्हा मग मी आज रिकॉर्डचं ग्रीप प्रायमर लावतो आहे. रिकॉर्डचं ग्रीप प्रायमरचे ठिपके मी थोडे चेहऱ्यावर लावून व्यवस्थित स्मर्च करून घेतो आहे. रिकॉर्डचं ग्रीप प्रायमर आहे. फाउंडेशनमध्ये सुद्धा मिक्स करतात कोणी, मी चेहऱ्यावर सुद्धा लावतो आहे. आणि त्याच्यानंतर माझी पॅलेट लगेच हवं आहे, सूर्या सरांची पॅलेट. माझी पॅलेट आहे काळा गोरा असे कलर असतात, पण मी पिग्मेंटेशनचा हा शेवटचा कन्सिलर आणि काळ्याचा कन्सिलर असे दोन्ही मिक्स करतो. माझ्याकडे फार सोपं आहे, माझ्याकडे एवढीच पॅलेट आहे. ह्याच पॅलेटमध्ये मी तुम्हाला शिकवत असतो. हे बघा डोळ्याखालचं डार्क सर्कल वगैरे माझ्याकडे 2-2, 3-3 पॅलेट आहेत. माझा इफेक्टच माझ्या ह्या पॅलेटवर आहे. माझी एवढ्या दिवशीची तपश्चर्या मी ह्या पॅलेटमध्ये टाकलेली आहे. आणि कोणाकोणाला जर क्लास करायचा असेल 5 दिवसात तर नक्की 5च दिवसामध्ये जे आता असं काम झालं आहे, हे कामासारखं काम तुम्हाला मी शिकवणार आहे. बघा डार्क सर्कल मिटून गेले. हा ब्रश आहे, ब्रशने ब्लंड करायचं. मी ब्लंडरनी जास्त ब्लंड करत नाही, ब्रशनेच यूज करतो मी. बरेच आर्टिस्टचे वेगवेगळ्या पद्धती असतात, त्यापैकी हे एक पद्धत आहे माझी. हे बघा पुन्हा मी ब्लंडरसुद्धा थोडंसं मी वरून ब्लंडर यूज करतो ब्रश यूज केल्यानंतर. पुन्हा आता मला बेस लावायचा आहे. बेस बघा हे 2च कन्सिलर माझे, काळ्याचा कन्सिलर आहे, गोऱ्याचा कन्सिलर आहे, दोन्ही मिक्स करून लावतो आहे. कारण हे डस्की मॉडेल आहे थोडीशी, त्याच्यामुळं मी थोडासा काळ्या लोकांचा कलर जास्त घेऊन थोडासा हलकासा कन्सिलर पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करतो आहे. लॉंग लास्टिंग मेकअप असतं, हे वॉटरप्रूफ मेकअप असतं. फार सुंदर असा हा टोन होतो, स्किन टोन तयार करून होतो. मी जास्त करून माझ्याकडे जास्त कलर कन्सिलर नाही आहेत, त्याच्यामुळे मी ह्या 2 कन्सिलरने शिकवतो आणि सुंदर असा हा बेस तयार होतो. आता बेस बघा ब्लंडरनी यूज न करता मी ब्रशने यूज करतो, कारण त्याला ओपन पोर्स वगैरे खड्डे आहेत, ते ब्रशचे ब्रिसल मध्येपर्यंत जातात आणि व्यवस्थित बसतो. ब्लंडरने केलं तर वरच्यावर. पुन्हा मी हा याच्यातला HDचा व्हाईट कन्सिलर आहे माझ्या पॅलेटमध्ये, तो मी हायलायटर भागावर लावतो आहे. एवढं सोपं आहे बघा. आणि एवढं सोपं माझा मेकअप आहे, ज्याने क्लास केला आहे त्याला माहितीच आहे, पण ज्यांना करायचा आहे क्लास त्यांनी मला लगेच कॉन्टॅक्ट करायचा. माझ्या स्क्रीनवर नंबर दिसणारच आहेत पुढे. हे बघा स्मर्च केल्यानंतर किती सुंदर असा बेस होतो. एक लक्षात ठेवायचं, आपल्या स्किनसारखा बेस करायचा आहे. जेव्हा आपण सिवलेस ब्लाऊज वगैरे घालतो किंवा मोठं गळ्याचं ब्लाऊज घालतो, तिथे जे स्किन दिसते ती स्किन आपली दिसली पाहिजे. बघा आता मी फॉरएवर 52चे 2 फाउंडेशन आहेत, त्यापैकी एक ब्राउनी नावाचं जे नंबरचं मी फाउंडेशन घेतो आहे आणि त्यामध्ये थोडासा माझा डर्मा मिक्स करून तो हा बेस लावतो आहे.
म्हणजे फाउंडेशन लावतो आहे. काय पाणी वगैरे येत असेल तर ह्यांच्या हातात ते कायबट द्यायचं आहे, म्हणजे ते तुम्हाला त्रास होणार नाही. फाउंडेशन लावताना तुम्हाला फार वाटतो, लावताना कधी तुम्हाला एवढं काही जास्त वाटतं, पण पुन्हा त्याचा इफेक्ट बघा किती छान होतो. डस्की मॉडेल असल्यामुळं मी कुठेही जास्त फेअर करत नाही आहे, कारण ब्राउनी हे फाउंडेशन फॉरएव्हर 52चे फार चांगले आहेत. PSCचे सुद्धा मी वापरतो आणि आता मी फॉरएव्हर 52चे यूज केलेले आहेत. याच्यामध्ये तुम्ही सुद्धा घेऊ शकता, एक फेअरचा आणि एक ब्राउनी, दोन जरी ठेवले तरी चालतात, किंवा जर घ्यायचे असेल तर 3 वापरू शकता, मिडलचा एक, डार्कचा एक, लाईटचा एक. हे बघा, हे झाल्यानंतर मी टार्टेचं परत कन्सिलर हायलायटर भागावर लावतो आहे, म्हणजे हायलायटर भाग आणखीन थोडा उठून दिसावा, डायमेन्शन दिसावेत चेहऱ्यावर, म्हणून मी ह्या लावतो आहे. आणि व्यवस्थित त्याला ब्लंड करू, एकदम मी आयव्हरी कलरचा सुद्धा लावला नाही, ह्याच्या स्किनला जाईल तोच हे केला आहे. हा ब्लंडरने मी हे ब्लंड करतो आहे आता, कारण खाली सगळं बेस व्यवस्थित बसला आहे ब्रशने. आता वरचं आहे, त्याच्यामुळे आता मी ब्लंडर वापरतो वरच्या बाजूला. पहिल्यांदा खाली ब्रिसलनी सगळ्या पोर्स वगैरे बुजून गेलेले आहेत, मग ब्लंडर वापरायला काहीच हरकत नाही. बघा किती सुंदर झालं आहे. मी काही ह्या ठिकाणी सुद्धा लावलं आहे, कारण हा भाग आपल्याला व्यवस्थित करायचा आहे, आणि ते सुद्धा मी ब्लंडरने व्यवस्थित ब्लंड करून घेतलं आहे. त्यामुळं काय होतं, सेफ दिसतो चेहऱ्याला, डायमेन्शन दिसतात. माझे बरेच स्टुडंटला हे नवीन असणार आहे हे सगळ्या गोष्टी, पण यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर करा. प्रत्येकाला तुम्ही जेवढं शेअर करचाल, तेवढं हे करचाल, तेवढं मला प्रोत्साहन येईल आणि मी नवीन तुम्हाला व्हिडिओ टाकत राहीन. हा डस्की स्किनचा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे, आणि तुम्हाला खरंच जर शिकायचं असेल तर नक्की मला कॉल करा. याच्यानंतर लोरा मर्सेची पावडर माझ्याकडे, माझीसुद्धा पावडर आहे, पण मी आज लोरा मर्सेची पावडर लावतो आहे. डोळ्याचा खालचा भाग पहिला कवर करून घ्यायचा, रिंकल्स वगैरे किंवा जे अशा लाईनी असतात त्याच्यामध्ये फाउंडेशन लावलेलं असतं, लागलं दिसतं. पुन्हा त्याच्यामुळे हे पावडर व्यवस्थित दाबून लावा त्या ठिकाणी डोळ्याच्या खाली, आणि पुन्हा मग चेहऱ्यावर व्यवस्थित पबने पावडर लावून चेहऱ्याला लॉक करायचं आहे. हे पावडर्स वगैरे सगळं काय मी शिकवणार आहे. तुम्ही माझ्या क्लासला किंवा मी तुमच्या सिटीपर्यंत येणार आहे, की तुम्ही हे बघा, फोकस ऑन मी नावाचं हे PSCचं कटिंग ब्लशर हायलायटरचं माझ्याकडे एकच पॅलेट आहे. हे ॲब्रोपासून अशी एक रेस मारायची, हे बघा, ॲब्रोपासून नाकाची. तुम्हाला फुल प्रॅक्टिस करून घेतली जाणार आहे. तुम्ही जर जेव्हा क्लास लावचाल तेव्हा फुल प्रॅक्टिसने तुम्हाला सगळं हँड टू हँड मटेरियलसुद्धा माझं असतं. त्यामुळं तुम्ही नक्की मला कॉल करा. व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या इंस्टाग्राम चॅनललासुद्धा फॉलो करा. सूर्या नेत्रा मेकओव्हर ह्याच नावाचं इंस्टाग्राम आहे. हे बघा, इथं थोडंसं कटिंग करून मी खालच्या दिशेने स्प्रेड करून घेतो आहे, नाक व्यवस्थित दिसतं. आता मी फेस कटिंग करत असताना त्याला पाऊट करायला लावून, हे बघा, कुठून हे बघा, डोळ्याच्या इथल्या भागापासून एवढंच, एकदम पुढे आणायचं नाही तर खड्डा पडतो. डार्क लावणे म्हणजे काय, खड्डा पाडणे आहे का नाही. माझी मराठी भाषा आहे, मी मराठी भाषेतच शिकवतो. माझ्या जे मिडल क्लास स्टुडंट आहे त्यांनासुद्धा शिकायची आवश्यकता असते फार, त्याच्यामुळे मी मराठीतच शिकवत असतो आणि मराठीत बोलत असतो. फार सोप्या पद्धतीनं मी शिकवायचा प्रयत्न करतो आणि शिकवतो सुद्धा. तर हे बघा, कटिंगचं असं फेस कटिंग केल्यानंतर ते वरच्या बाजूला स्प्रेड करायचं, लक्षात ठेवा. हे वरच्या बाजूला आणि जॉ लाईन खालच्या बाजूला स्प्रेड करायचं आहे. थोडंसं फोरहेड कटिंगसुद्धा वर करून घेणार मी थोड्या वेळाने. जॉ लाईन कटिंग पहिलं करून घेते. हो का, फोरहेड कटिंग करतो आहे. फोरहेड कटिंग करताना लक्षात ठेवायचं आहे, थोडंसंच करायचं आहे, 2 बोटच, नाहीतर कपाळ मोठा आहे म्हणून 4 बोट असं करायचं नाही, नाहीतर मोठा असा पट्टा दिसेल. 1 किंवा 2 बोट असंच करायचं आहे वरच्या बाजूला फोरहेड कटिंगच्या वेळेस. मोठं कपाळ असले तरीसुद्धा. आता बघा, जॉ लाईन कटिंग कसं करतो आहे मी. हे बघा, इथून असं लावायचं आणि खालच्या दिशेने स्प्रेड करायचं आहे. आपण इथं कसं केलं होतं, वर केलं होतं, इथं कसं करायचं, खाली करायचं. आणि तो ज्याला जॉ लाईन दिसतं ना असं जास्त म्हणजे खालच्या बाजूला, त्याच्यासाठीच आहे. एकदम माझ्यासारखी तब्येत असलेले, एकदम गालमध्ये गेलेले अशा लोकांना तुम्ही हे असं करत बसायचं नाही, जॉ लाईन कटिंग वगैरे. आता याच्यानंतर ब्लशरसुद्धा जिथं कटिंग केलं त्याच्या वरच्या बाजूला व्यवस्थित असं ब्लशर, एकदम लाल करायचं नाही, आपल्याकडे जास्त लाल चलत नाही. सोबर सुंदर असं ब्लशर, हे फोकस ऑन मी हे पॅलेट तुम्ही मागू शकता. फार सुंदर आहे, जास्त लाल होत नाही किंवा जास्त लाईट बी होत नाही.
एकच ब्लशर मी सर्वांना लावत असतो शक्यतो डस्की स्किनला वगैरे. याच्यानंतर हायलायटर 12 नंबरचं PSCचं हायलायटर फार सुंदर आहे. स्किन टोनचं हायलायटर का हे असं घ्यायचं आणि थोडंसं असं टक करायचं, म्हणजे थोडंसं जास्त आलेलं निघून जातं आणि डायरेक्ट घेतलं की लावलं कसं होईल ते जास्त वाटेल ना. त्याच्यामुळे टक करून असं हलकंसं पहिल्यांदा कमी लावा हो. एकदम तुम्ही कसं करता जास्त लावता पण अरे जास्त झालं कसं कमी करायचं हे असं न करता थोडंसं कमी लावून पुन्हा कमी झालेलं वाढवता येतं हो, पण जास्त झालेलं कमी करता येत नाही. लक्षात ठेवा कधीही उगीचा चमचम करायचं नाही. स्किनला सोबर असं. आता लिपस्टिक जागूस नावाची लिपस्टिक आहे, लिपस्टिक लावून घेतो आहे मी. ड्रेसच्या म्हणजे साडीच्या हिशोबाने मी लिपस्टिक लावतो. काही ह्यांच्या डिमांडप्रमाणे मी लिपस्टिक लावतो. कधी क्लायंटची डिमांड असते की माझं हे काय सूर्या नेत्रा मेकओव्हर नावाचं माझं इंस्टाग्राम आहे, नक्की त्याला फॉलो करा. त्याच्यामध्ये बरेच काही व्हिडिओ आहेत आणि बरेच काही तुम्हाला ज्ञान मिळणार आहे. माझा मोबाईल नंबरसुद्धा खाली शो होतो आहे. माझ्या मोबाईल नंबरला हाय म्हणून पाठवा. मी यूट्यूब पाहिलं असेल लिहा आणि सर्वांना शेअर करा. डोळ्याच्या खाली आहे बघा काजळ लावलं होतं त्या काजळाला मी कलर लावून स्प्रेड करतो. किती सुंदर असा बेस झाला आहे. आणि तुम्हाला बेस झाला असेल, चांगला आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा, शेअर करा, म्हणजे मला प्रोत्साहन येईल की मी सुद्धा आता नक्की सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला दाबायचं आहे आणि बेल आयकॉनला दाबल्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसतील. मी टाकल्या तुम्हाला ते व्हिडिओ दिसतील. एका आयब्रोला थोडंसं पावडर लागलेलं आहे मी केलं आहे. हे बघा किती सुंदर असा बेस आपल्याकडे चालतं का हो. आणि हे बघा माझे स्टुडंट खुश झालेले आहेत फार. जास्त लवकर भेटले असतात तर आमचे पैसे वाचले असते पॅलेटचे. आणि नवऱ्या किंवा ब्राईड्स आम्हाला करायला भेटले. काही ब्राईड्सचे लुक इतके एवढे होत नाहीत. आम्ही जे आपल्या पॅलेटने करतो खूप छान झाले. तुमच्या त्यांचं एज खूप कमी. याच्यानंतर बघा मी आयलॅशेस लावून घेतो आहे. आयलॅशेस ग्लू आहे, न्यू फॅशन नावाचा आयलॅशेस ग्लू आहे. याच्यावर माझा मोबाईल नंबर दिसतो आहे. याच्यावर तुम्ही कधीही कॉल करू शकता, मी फोन उचलेन. हे बघा बेस तर बघा तुम्ही थोड्या वेळाने तर अजून फार सुंदर असा बेस होईल. त्यांचा चेहरा कसा होता आणि मी कसं केलं, त्याचं एज कमी केलं आहे तुम्ही बघा. आमच्या स्टुडंटनी सगळ्यांनी सांगितलं सर त्याचं एज किती कमी झालं. आपल्याला मेकअप करताना एवढं लक्षात ठेवायचं त्याला एक 10 वर्ष 5 वर्ष मागे घेऊन जायचो तर काय होईल माहिती का, म्हणजे त्याला चांगलं वाटेल. कोणाला बरं वाटतं, मला बरं वाटत नाही मला सांगा, आपण लहान दिसतोय हे बघायला. हे बघा किती सुंदर असा चेहरा आणि सुंदर असं मेकअप झालेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, कमेंट्स करा आणि सर्वांनी आपल्या स्टेटसला ठेवा हे की शेअर करू. यूट्यूबचं चॅनलचं हे शेअर मेकअप फिक्सर म्हणतो आहे. युरोप गर्लचा मेकअप फिक्सर आहे. हलकासा मेकअप फिक्सर व्यवस्थित मारा. मेकअप फिक्सर म्हणजे असं हलकासा मी मारू नका, व्यवस्थित मारा. किती सुंदर असा बेस झालेला आहे बघा. त्याच्यानंतर मी हेअरस्टाईल वगैरे करून घेणार आहे. हेअरस्टाईल झालेली सुद्धा आहे, कारण मी हेअरस्टाईलचं करत बसलं तर फार मोठा व्हिडिओ होईल. मी फुलं वगैरे लावलं, साऊथ इंडियन लुक आहे आणि थोडंसं शायनी स्प्रे मारून त्या केसांना मी हे करतो आहे. किती सुंदर असा मेकअप. आवडलं का हो सर्वांना? आवडलं असेल तर नक्की कमेंट्स करा, शेअर करा, कारण मी तुमची वाट बघतोय. बघा असा चेहरा होता आणि ह्यांना किती मी मागे पुढे हे मला सांगा तुम्ही किती मागे घेऊन गेलो आहे, किती वर्ष मागे घेऊन गेलो आहे. तुम्ही शेअर करा, मी वाट बघतोय. नवीन व्हिडिओ सगळं पुन्हा भेटू.